तुमच्या पण घरात होतात का? तर हे बघू शकता तुम्ही. सगळ्यात पहिलं मी प्रियंका स्वागत करते तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती. सो आता काय झालेलं आहे की मी दिवसभर ऑफिसमुळे बाहेर असते. सो आमचं घर दिवसभर बंद असतं आणि असं झालं आहे की माझा 1 RK फ्लॅट आहे आणि त्यामध्ये ना अशी छोटे छोटे खूप झुरळं व्हायला लागलेले आहेत नाही का. आणि आता असं झालं की मी इथं ना दाखवते. इथं ना हे असं हे केलं होतं मी कप अडकवण्यासाठी किचनला. हे बघू शकता तुम्ही. तर ना हे जे छोटे कप आहेत ना यामध्ये झुरळ जाऊन बसलायत आणि ना असे छोटे झुरळ आहेत ते. म्हणजे असं आपण म्हणू शकतो की ते मोठ्या झुरळांची अंडी किंवा मोठ्या झुरळांची पिल्लं आहेत आपण असं म्हणू शकतो. आणि मला समजत नव्हतं की मी आता काय करू ह्या झुरळांसाठी. आणि मी जे पण काय यूज करत होते घरामध्ये झुरळांसाठी तो काही इफेक्ट पण होत नव्हता. सो तुमच्या पण घरामध्ये अशी झुरळं होत असली तर कमेंट करून नक्की सांगा आणि त्याच्यावरती उपाय पण सांगा मला. हे बघा एकदम छोटी झुरळं झालेली आहेत यामध्ये. आणि मग मी मेडिकलमध्ये गेले आणि मला मेडिकलवाल्यांनी सांगितलं 1 मिनिट की हे जे आहे ना झुरळांचं औषध हे बघा हे मी लावलेलं आहे आता तिथं लिक्विड. यामध्ये पण झुरळ होत आहे. हे बघा काहीच इफेक्ट नाही होत. ह्या बॉटलच्या कडेने पण छोटे झुरळ झाले आणि मला खरंच समजत नाही आहे काय करू ह्या झुरळांसाठी. तर तुमच्याकडे पण काही आयडिया असेल किंवा काय असेल ना तर प्लीज मला कमेंट करून सांगा. मला नाही कळते की मी अजून ह्या झुरळांवरती काय म्हणजे उपाय करू. आणि असे मोठे झुरळ नाही आहेत पण असे एकदम छोटे झुरळ आहेत. हे बघा तुम्ही. हे असे झुरळ झालेले आहेत. मला ना लिटरली डबल काम होतं आहे. मला हे कप काढून आता धुवायच्यात आणि हे झुरळ आहेत ना त्या म्हणजे हे जे हँगर केलेलं आहे ना कपांसाठी त्यामध्ये छोटे झुरळ होऊन बसलेत. तर त्यामध्ये आहे ना मी हे टाकलेलं आहे काय म्हणतो आपण हां ते जे आता तुम्हाला दाखवलं ते लिक्विड टाकलं आहे. सो काही झुरळ मेलं आहेत पण आता हे काय म्हणायला पाहिजे. सो आणखीन असे नवीन व्हिडिओसाठी प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मी जे काय आता चॅनल चालू केले त्याला तुम्ही सपोर्ट करता त्यासाठी थँक्यू सो मच. मनापासून थँक्यू सो मच. असाच सपोर्ट करत राहा. पुन्हा भेटू नवीन नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.